बेस बेस पदार्थ जे असतात किंवा सबस्टन्स जे असतात त्यांच्यामध्ये OH मायनस हायड्रोक्साईड आयन हे जास्त प्रमाणामध्ये असतात. आम्लयुक्त पदार्थांचा जो सामूह असेल हा 7 पेक्षा कसा असतो, जास्त असतो. जितका जास्त सामूह तितकच जास्त तो पदार्थ कसा असतो, कमी आम्लारी असतो. आता तुम्ही कसं ओळखाल की एखादा पदार्थ आम्लारी आहे ते? त्याच्यासाठी काही वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य चव. त्याची जी चव असते ही कशी असते, तुरट असते. जशी की आवळ्याची असते तशी ती तुरट असते. दुसरा पॉइंट म्हणजे रेड लिटमस पेपर. जर का तुम्ही आम्लारी पदार्थामध्ये बुडवून ठेवलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, ब्ल्यू मध्ये म्हणजेच निळ्या रंगामध्ये होतं. आम्लारी पदार्थ जेव्हा आम्लयुक्त पदार्थांसोबत रिएक्शन करतात त्यावेळेला आपल्याला त्या पदार्थाचं क्षार मिळतं आणि त्याच्यासोबत आपल्याला पाणी मिळतं. आम्लारीयुक्त पदार्थ जे असतात ते पदार्थ इलेक्ट्रॉन काय करतात, घेतात एखादा दुसरा ऍटॉम कडून किंवा मूलद्रव्याकडून. एक्झाम्पल अमोनिया असेल किंवा सोप म्हणजे साबण असेल, ही आम्लयुक्त पदार्थांची काही उदाहरणं